नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, मिळेल गणपतीची कृपा, होतील मनोकामना पूर्ण. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला महत्त्वाचे स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशाची पूजापाठ केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेसोबतच माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते. असे म्हणतात की माता संकष्टी या आपल्या मुलाबाळांवर कृपा करतात, त्यांचे रक्षण करून मुलांना बुद्धी देतात. यामुळे अनेक महिला आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करतात. पाहुयात श्री गणेशाची कृपा मिळवण्याकरता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय आणि पूजा करावी. संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता. यावेळी घरात गणपतीची मूर्ती असल्यास त्या अभिषेक करावा. मूर्तीला अष्टगंध लावून फूल, हार, दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावेत. शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा. यामुळे गणपतीची निश्चित कृपा मिळते. घरात सुख, शांती व समृद्धी येते असे मानतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदाचे फूल व दुर्वा अर्पण कराव्यात. असे म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय असल्याने ते तुमची इच्छा लवकर पूर्ण करतात. मात्र कोणतीही इच्छा मागतात पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी. शिवाय यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे, चांगले कर्म करावे, तरच देव प्रसन्न होऊन कृपा करतो. आर्थिक अडचणी असल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे व मनोभावे गणपती समोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी. यावेळी गणपती मंदिरातच बाप्पा समोर बसून चिंतन करून ओम गम गणपती नमा या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी संपुष्टात येऊ लागतात असे बोलले जाते. विवाह जमवण्यासाठी देखील अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे उपाय करतात. या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी व एक हळकुंड घ्यावे व घरातील गणपती समोर ते ठेवून आपली इच्छा सांगावी. नंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे व बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी. हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा देखील करतात. घरात श्रीयंत्र आणावे व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांची देवघरात पूजा करावी. श्रीयंत्रावर 2 सुपाऱ्या ठेवाव्यात. गणपती समोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी व गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीत अथवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर दुकानातील गल्ल्यात ठेवाव्यात. अशाने बरकत येते व पैशाची कमतरता भासत नाही असे मानतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.